योगीराज पुन्हा द्वारकेत आले. या द्वारकापुरीत भुर्याबुवा नावाचे एक योगी होते. प्रदीर्घ योगाभ्यास आणि तपाचरणाने भुर्याबुवास अनेक सिद्धींची प्राप्ती झाली होती. त्यांची आकर्षण शक्ती विलक्षण वाढली होती. शेकडो लोक द्वारकापुरीत भुर्याबुवांच्या दर्शनास येत आणि त्यांना नवस करत. शेकडो लोक इच्छित कामना पूर्ण झाल्यावर केलेला नवस फेडण्यासाठीही येत. भुर्याबुवांचे महात्म्य द्वारकेत अतिशय वाढलं होतं. परंतु भुर्याबुवा मात्र अंतर्यामी तळमळत असत. त्यांचं ध्येय स्मर्तुगामी अधोक्षज श्री दत्तात्रेयांचे एकवार तरी दर्शन व्हावं एवढंच होतं. भक्तवत्सल परमात्म्यानं अजून तरी त्यांची ही इच्छा पूर्ण केली नव्हती. भुर्याबुवांना दत्त दर्शनाचा ध्यास लागला होता. भुर्याबुवांची दत्त दर्शनाची आस आता फारच तीव्र होऊ लागली होती. वेळ आली होती. नारायण सरोवराच्या ठिकाणाहून निघालेले योगीराज आता द्वारकापुरीस आले होते. योगीराजांनी जाणलं होतं की भुर्याबुवास आता दत्त दर्शनाची प्राप्ती होणार आहे. एके दिवशी भुर्याबुवा दत्तप्रभूंचा विचार करत झोपी गेले. त्यांना झोपेत एक अद्भुत दृश्य दिसू लागलं. डोंगर, नद्या, समुद्र वगैरे पाहत पाहत ते एका नदी किनाऱ्यावर आले होते. स्वप्नातच त्या किनाऱ्यावर त्यांना 3 शिरे आणि 6 हात असलेले श्री दत्तात्रेयांचे दर्शन झाले. भुर्याबुवा तृप्त झाला. त्याचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. शरीर कंपायमान झाले. डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. भुर्याबुवांनी दत्तमूर्तीला साष्टांग दंडवत घातला आणि तो वर उठू लागला. तोच त्या दत्तमूर्तींच्या जागी योगीराजांची आकृती प्रगट होऊ लागली. भुर्याबुवा आश्चर्यचकित होऊन पाहत असता योगीराज त्याला विचारू लागले, बोल, तुला कोणकोणते संशय येत आहेत? बोल. अरे, संशय येतातच कसे? जिथून येतात तिथंच ते विलीन व्हायला हवेत. भुर्याबुवांच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. भुर्याबुवा नेहमी वेदांचं श्रवण, मनन आणि चिंतन करत असता त्याच्या मनात काही संशय निर्माण झाले होते. वेदातील तत्वमसी वाक्याबद्दल द्वैती आणि अद्वैतींनी निरनिराळे अर्थ लावले होते. तू त्याचा आहेस असा द्वैत पर अर्थ द्वैतवाद्यांनी सांगितला आहे आणि तेच तू आहेस. तू आणि ते म्हणजे ब्रह्म. यात मुळात काहीच फरक नाही असे अद्वैतवादी अर्थ सांगतात. या 2 एकमेकांविरुद्ध मतप्रवाहामुळे भुर्याबुवांच्या मनात भ्रम निर्माण झाला होता. नक्की अर्थ काय आहे याचं उत्तर मिळत नव्हतं. त्याच्या मनातील विकल्प दूर करण्यासाठी योगीराजांनी भुर्याबुवास वाच्यार्थ आणि लक्षार्थ सांगितला. अध्यास शबल ब्रह्म म्हणजे काय हे समजावलं. तत्वमसी वाक्यात असणारी लक्षणं आणि तिचे त्रिविध स्वरूप समजावले. मांडूक्य उपनिषदातील श्रुती सांगून भुर्याबुवांचे पूर्ण समाधान केले. आता भुर्याबुवा जागे झाले आणि उठून बसले. डोळे उघडून बघतात तर काय, भुर्याबुवांसमोर उभे असलेले 7 फूट उंच तेजपुंज योगीराज आपले करकमल उंचावून त्याला आशीर्वाद देत होते. भुर्याबुवांनी योगीराजांचे चरणकमल पकडले आणि योगीराजांनी त्याच्या मस्तकावर आपला आशीर्वादाचा हात ठेवताच भुर्याबुवांची असंप्रज्ञात समाधी लागली. हा हा म्हणता ही वार्ता द्वारकापुरीत पसरली. काही तासांनी भुर्याबुवांची समाधी उतरली. द्वारकापुरीतील अनेक साधू, संत, सत्पुरुष भुर्याबुवांकडे आले. सर्वच जण योगीराजांच्या पुढे विनम्र झाले आणि त्यांचा जय जयकार करू लागले. हजारो जण त्या ठिकाणी जमल्यामुळे द्वारकापुरीत कोणती तरी जत्रा भरल्यासारखं वाटू लागलं. द्वारकापुरीत राहणारा आणि जन्मांध असलेला सुरदासही इतर लोकांप्रमाणे हा चमत्कार ऐकून आले होते. बडोदा इथल्या ब्रह्मनिष्ठ वामनबुवा यांचे वडील रावजी देखील त्यावेळी द्वारकेत आलेले होते. तेही हा चमत्कार आणि घटना ऐकून भुर्याबुवांकडे आले. योगीराजांनी त्या दिवशी भुर्याबुवांकडे मुक्काम केला. योगीराजांनी भुर्याबुवास दुसऱ्या दिवशी अंधसुरदासास आणि रावजींना बोलावून घेण्यास सांगितलं. बोलावून आल्याप्रमाणे सुरदास आणि रावजी दुसऱ्या दिवशी भुर्याबुवांच्या आश्रमात हजर झाले. रावजी मोठा ज्ञानी होता. ईश्वराच्या शोधात तो अनेक ठिकाणी फिरला होता. योगीराजांचं दर्शन घेऊन रावजी आणि सुरदास विनम्रपणे बसले. योगीराजांनी सस्मित मुद्रेनं रावजींकडे पाहिलं आणि भुर्याबुवाकडे वळून त्यांनी बघण्यास सुरुवात केली. योगीराज म्हणाले, अरे, हा रावजी अत्यंत बुद्धिमान आहे. यास आम्ही फार पूर्वीपासून ओळखतो. काही क्षेत्रात याच्या आईस रखुमाबाईस मीच उठवलं होतं. काशी क्षेत्रात याच्या आईस रखुमाबाईस मीच उठवलं होतं.
ब्रह्मावर्तात विश्वनाथ ब्राह्मणांच्या घरी भेटून त्यांचं संकट मीच दूर केलं होतं. रावजींना एका क्षणात दोन्ही घटना आठवल्या आणि योगीराजांची खुनी पटली. रावजींची खात्री झाली की दत्तावधूत योगेश्वर जगतपालक ऋषीमुनी म्हणतात ते हेच, म्हणजेच हे योगीराज आहेत. रावजींच्या तोंडून आपोआपच योगीराजांची स्तुती कवनं उमटू लागली. सद्गतीत अंतःकरणानं रावजी अनेक श्रुतींच्या आधारानं योगीराजांची स्तुती करू लागले. योगीराज हे प्रत्यक्ष परमात्मा असून परमपुरुष, परमहंस, निर्वाण, जगतप्राण आणि विश्वव्यापक कसे आहेत हे कवनातून ते भुऱ्या बुवा आणि अंधसूरदासास सांगू लागले. योगीराजांची मुद्रा अतिशय प्रसन्न होती. योगीराज रावजीस म्हणाले, तुझा तृतीय पुत्र वामन हा गुरु संप्रदाय प्रवर्तक निघेल. वामन निर्विकार आणि निस्पृह होईल. आमच्या लीला तोच लोकांपर्यंत नेऊन पोचवेल. रावजी खूपच आनंदले आणि त्यांनी योगीराजांचे चरण धरले. अंधसूरदासास दृष्टी नसल्यानं झाली घटना तो फक्त ऐकत होता. त्याच्याही मनात आलं की या कार्णिक महापुरुषानं योगीराजांचे दर्शन माझ्या चक्षुंनी कधी होईल का. आज त्याच्याही आत्मोन्नतीची वेळ आली होती. योगीराजांनी अंधसूरदासास जवळ बोलावलं आणि त्याच्या नेत्रास स्पर्श केला. तत्क्षणी सूरदासास स्वच्छ दिसू लागलं. योगीराजांची सात्विक प्रेमळ मूर्ती पाहून त्याचं मन हरकलं. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. द्वारकापुरीत योगीराजांचं नाव आता श्रीकृष्ण दत्तात्रय नरसिंह मुनी असे विख्यात झाले. भुऱ्या बुवाच्या निवासस्थानी तर हजारो लोकांची गर्दी योगीराजांचं दर्शन आणि आशीर्वादासाठी जमू लागली. असंच एके दिवशी योगीराजांनी भुऱ्या बुवा सूरदास रावजीस बरोबर घेतलं. योगीराज झपाझप चालू लागले. योगीराज कुठं जात आहेत याची त्या तिघांना काहीच कल्पना नव्हती. योगीराज समुद्रकिनारी येऊन थांबले. वेळ संध्याकाळची होती. सूर्य अस्तास गेला होता. भुऱ्या बुवांनी नम्रतेनं योगीराजांस विचारलं, देवा, आज आपण आम्हा तिघाच या समुद्रकिनारी का आणला आहे? योगीराज हसले आणि म्हणाले, आज तुम्ही तिघे जण विश्वकर्म्यानं बनलेल्या द्वारकेचा फेरफटका करण्यासाठी माझ्याबरोबर येणार आहात. तिघांनाही काहीच उमजलं नाही. किनाऱ्यावर कोणीही नव्हतं. योगीराजांनी हातातील इंद्रमणी निळी गोटी उंचावर समुद्राकडे पाण्यात फेकली. तत्क्षणी विजा चमकू लागल्या, गडगडाट होऊ लागला. समोरचा समुद्र दुभांगला आणि एक वाट तयार झाली. भुऱ्या बुवा, सूरदास आणि रावजी तिघही ही अघटित घटना डोळे विस्पारून पाहू लागले. त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. योगीराजांनी दुभंगलेल्या समुद्रातील वाटेवर पाय ठेवला आणि त्या तिघांना आपल्या पाठोपाठ येण्यास सांगितलं. तिघेही जण घाबरले होते, परंतु योगीराज बरोबर असल्याने त्यांनी धैर्य गोळा केलं आणि तिघांनीही दबकत दबकतच योगीराजांच्या पाठी चालण्यास सुरुवात केली. थोडा वेळ चालून गेल्यावर एक मोठी कमान आणि नगरीचं महाद्वार दिसलं. योगीराज कमानीच्या दरवाजात उभे राहताच कमानीचे दोन्ही प्रचंड दरवाजे आपोआप उघडले. आत एक निळा अतिंद्रिय प्रकाश सर्वत्र पसरला होता. आता त्या तिघांनी योगीराजांच्या बरोबर विश्वकर्म्यानं भगवान श्रीकृष्णासाठी स्थापिलेल्या दिव्य द्वारका नगरीत प्रवेश केला होता. काय परमभाग्य असेल या तिघांचं. योगीराजांच्या कृपेने श्रीकृष्ण परमात्म्याची दिव्य द्वारकापुरी त्या तिघांना याची देही याची डोळा पाहण्यास मिळत होती. त्या नगरीत चहूकडे सुंदर उद्यान होतं. दिव्य फळा फुलांची झाडे त्या उद्यानात शोभा आणत होती. दुर्मिळ आणि अद्भुत असा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. उद्यानांमध्ये अनेक पुष्करणी होत्या. त्यात इंदीवर, अंबोज, कल्लार, कुमुद आणि उत्पल्ला अशी विविध प्रकारची कमळे उमलली होती. हंस आणि बगळ्यांचे थवे निळ्या आभाळात विहरत होते. रौप्य आणि स्फटिकांनी बनवलेली 9 लाख महाल उभे होते. महालात ठिकठिकाणी पाचू आणि माणके मडवलेली होती. महालाच्या आतमध्ये सुवर्ण आणि रत्नांनी पूर्ण सजावट केली होती. विश्वकर्म्यानं भगवान श्रीकृष्णाच्या 16,000 सख्यांसाठी बनवलेले महाल होते. राजवाड्याचे सर्व खांब प्रवाळांचे तर भिंती वैडूसारख्या रत्नांनी मडवल्या होत्या. मोत्यांच्या अनेक सरींनी महालांचे पडदे बनले होते. अनेक दिवाण, मंच आणि बैठका तर हस्तिदंतातून कोरलेल्या होत्या. अनेक दिव्य रत्नांनी मडवलेल्या गोष्टी जागोजागी ठेवल्या होत्या. उत्तम रुंद रस्ते, चौक आणि समृद्ध बाजारपेठ होती. रस्त्यातील पुष्करणींमधून पाण्याचे फवारे उडत होते. अनेक लहान मोठी मंदिरं उभी होती. अनेक ठिकाणी हजारो ध्वज फडकत होते. लाखो रत्नदीपांमुळे सर्व द्वारकापुरी झळाळून गेली होती.
योगीराजांच्या कृपेने 7,500-8 हजार वर्षापूर्वीची कृष्णाची द्वारका ते तिघे पाहत होते. त्या सर्व दृश्यानं तिघांचेही भान हरपलं. सूरदासास तर योगीराजांच्या कृपेने दृष्टी परत मिळाली म्हणून त्याला असं दिव्य दर्शन घेता आलं. त्यामुळं सूरदासास कृतकृत्य वाटत होतं. रावजी आणि भुऱ्याबुवा आश्चर्यानं स्तंभित झालेल्या सूरदासाच्या दोन्ही दंडांना धरून जवळजवळ ओढतच घेऊन चालले होते. सबंध द्वारकापुरीचे भ्रमण करून योगीराजांनी तिघांना परत समुद्रकिनाऱ्यावर आणले. योगीराजांनी आता समुद्राकडे हात केला आणि त्यांची निळी गोटी त्यांच्या हातात येताच दुभंगलेला समुद्र पूर्ववत झाला. योगीराज आता भुऱ्याबुवांच्या आश्रमाकडे झपाझप पावलं टाकत चालू लागले. पहाट झाली होती. क्षितिजावर उशेची लाली पसरू लागली होती. भुऱ्याबुवा, रावजी आणि सूरदास यांचे भाग्यच आज उजळले होते. ते तिघे योगीराजांच्या पाठोपाठ अतिव समाधानानं आश्रमाकडे चालत होते. परंतु आतापर्यंत कुणीही न पाहिलेल्या आणि पुराणात ऐकलेल्या दिव्य द्वारकापुरीची अनुभूती घेतलेलं त्यांचं मन अजूनही समुद्रकिनारीच रेंगाळत होतं. भुऱ्याबुवाची तळमळ पाहून दत्तमूर्ती प्रगट झाली. योगीराजांनी तिघा भाविकांना द्वारका सफर घडवली. योगीराजांनी तिघा भाविकांना द्वारका सफर घडवली. श्री स्वामी समर्थ.